उतार वय लागले की आपल्या शरीरामध्ये रक्ताच्या गाठी बनू लागतात आणि अशा वेळी काही लोकांना जीव सुद्धा गमवावा लागतो। त्यामुळे शरीरामध्ये रक्ताच्या गाठी कधी सुद्धा बनू नयेत म्हणून आहारामध्ये घ्या या 6 गोष्टी। या 6 गोष्टी प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असतात, परंतु याबद्दल तुम्हाला काही माहित नसतं। त्यामुळे तुम्ही दवाखान्यामध्ये आता या ठिकाणी पैसे घालून घालून थकलेले असता। त्यामुळे कोणत्या ना कोणत्या पद्धतीने या 6 गोष्टी जर आहारात तुम्ही घेतल्या तर तुम्हाला कधी तुमचं रक्त गोठण्याचा प्रॉब्लेम इथून पुढे येणार नाही। शरीरामध्ये या ठिकाणी शरीरांच्या ज्या काही धमन्या आहेत किंवा ज्या काही शिरा आहेत त्यामध्ये रक्त गोठत असतं आणि ते रक्त गोठल्यामुळे जो काय अडथळा आहे, रक्तप्रवाह आहे, तर यामध्ये मोठा अडथळा निर्माण होतो आणि ज्या अवयवापाशी तो रक्तप्रवाह निर्माण होतो तो अवयव या ठिकाणी हळूहळू त्याची कार्यक्षमता पूर्णपणे गमावतो। आता ही जर रक्ताची गुठळी जी आहे तर ती जर हृदयाशेजारी जर असेल तर हृदयाचा विकाराचा झटका तुम्हाला झटक्याने येतो आणि हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम यामुळेच वाढत असतो। जी जर ब्रेनच्या म्हणजेच मेंदू शेजारी जर आता रक्त जर गोठलं तर ब्रेन स्ट्रोक किंवा अर्धांग वायू होण्याचा धोका वाढतो। बऱ्याच वेळा रक्तपुरवठा अचानक बंद होतो आणि त्यामुळे पुढचा अवयव हा पूर्णपणे निकामी देखील होऊ शकतो। आपल्या शरीरामध्ये रक्तांच्या गाठी होण्याची असंख्य या ठिकाणी कारणे सुद्धा असू शकतात, ज्यामध्ये कोलेस्टेरॉल, त्या ठिकाणी ट्रायग्लिसराइड असे वाईट प्रकारची जी काय आपल्या शरीरामध्ये चरबी आहे त्याचे थरावर थर त्या ठिकाणी जमू लागतात आणि हळूहळू जी काय पोकळी तयार होते तर त्यामुळे रक्तवाहिन्यांच्या आतली पोकळी खूप छोटी होत जाते आणि त्यात जर रक्ताची एखादी गाठ जर शरीरामध्ये तयार झाली तर पूर्णतः रक्तप्रवाह त्या ठिकाणी आता बंद होतो आणि तिथून खूप मोठ्या अडचणी आपल्याला सुरुवात व्हायला या ठिकाणी होतात। त्यामुळेच व्हिडिओच्या माध्यमातून असे 5 ते 6 पदार्थ घरगुती पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे की जे आपण आहारामध्ये कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपण वापरलेच पाहिजे। तर नुसतं रक्ताच्या गुठळ्या तर तयार होणारच नाही, पण त्याचबरोबर तुमचं लिव्हर हे देखील आता मजबूत होणार आहे। तुमच्या शरीरातील तणाव पूर्णपणे कमी होऊन अँटीऑक्सिडंट देखील शरीरामध्ये प्रचंड वाढणार आहे। रोगप्रतिकार क्षमता देखील या पदार्थामुळे आता वाढणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। रक्ताच्या शरीरामध्ये गाठी होऊ नये म्हणून असे कोणते 6 पदार्थ आहेत जे तुम्ही खायचं आहे ज्यामुळे शरीरात एकही रक्ताची गाठ शिल्लक राहणार नाही। आता पहिला पदार्थ यामध्ये जो आहे तर तो लक्षात ठेवा, बाजारामध्ये फक्त 5 रुपयाला मिळणारं लाल बीट हे जमिनीखाली कंदमुळ वर्गात मोडतं। एक हे फळ आहे ते गडद लाल रंगाचं बाजारामध्ये तुम्हाला कुठेही मिळून जातं। हे कंदमुळ निसर्गाचं एक चमत्कारिक आहे आणि या ठिकाणी बीट या फळामध्ये सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस आणि इतर अनेक पोषक घटक असतात। याच्या वापराने रक्तामध्ये गाठी होण्याचं प्रमाण तर कमी होतच, पण यामध्ये एका विशेष गुणधर्मामुळे तुमच्या रक्तवाढीचे देखील प्रमाण या ठिकाणी डबल पटीने काम करत असतं। यामध्ये लोहांचं प्रमाण देखील खूप जास्त असल्यामुळे तुमची रोगप्रतिकार क्षमता देखील वाढतं। त्वचेसाठी देखील आता हे बीट खूप चांगलं असतं। याचा तुम्ही कच्च्या सलाडमध्ये या ठिकाणी जेवणासोबत कापून खाऊ शकता किंवा या ठिकाणी ज्यूस याचा त्या ठिकाणी तुम्ही करून किंवा भाजी करून कुठल्याही पदार्थासोबत खाऊ शकता। नियमितपणे जर हे खाल्लं तर तुम्हाला रक्ताच्या गाठी होण्याचं प्रमाण अतिशय या ठिकाणी कमी होणार आहे। दुसरा चमत्कारिक पदार्थ आहे तो म्हणजे ज्यामध्ये आता रक्तामध्ये गाठी होण्याचं प्रमाण अतिशय कमी होतं, तो म्हणजे डाळिंब। आता डाळिंब हे फळ भरपूर जणांना आवडत देखील असतं, पण याच्यामध्ये एक चमत्कारिक गुणधर्म असा आहे की ज्यामध्ये अँटीऑक्सिडंट या ठिकाणी भरपूर प्रमाणात असतं। आता हे अँटीऑक्सिडंट काय करतं की जे शरीरातील फ्री रॅडिकल्स असतात, जे फ्री रॅडिकल्स असे असतात की काही केमिकल्स शरीरामध्ये तयार जे झालेले असतात जे शरीरामधल्या पेशींना खराब करण्याचं काम करतात तर त्यांना संपवण्याचं काम हे डाळिंब करतं। अँटीऑक्सिडंट खूप महत्त्वाची भूमिका यामधील पार पडत असते आणि हेच अँटीऑक्सिडंट डाळिंबामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तुमचे फ्री रॅडिकल्स या ठिकाणी संपून जातात। त्यामुळे तुमच्या पेशी खराब होऊ देत नाही आणि तुमचा रक्तप्रवाह नेहमी आता सुरळीत होतो। त्यामुळे तुमच्या लिव्हरसाठी देखील एक चांगल्या प्रकारचं डाळिंबाचं या ठिकाणी दाणे जे असतात तर ते टॉनिक म्हणून काम करतं। यानंतर यामध्ये अशी एक गोष्ट या ठिकाणी आहे ते अगदी रक्त पातळ करण्याचं देखील काम करतं। पण तत्पूर्वी एक तिसरा पदार्थ जो सिजनेबल आहे, एका विशिष्ट काळामध्ये ऋतूमध्ये या ठिकाणी येत असतो, तो म्हणजे सर्वांनी लक्षात ठेवा जांभूळ। आता बघा
हे जांभूळ तुम्ही जेव्हा मिळेल त्या पद्धतीने तुम्ही खाल्लं पाहिजे, जिथे मिळेल त्या पद्धतीने तुम्ही खाल्लं पाहिजे. खूप जबरदस्त याचे फायदे तुम्हाला मिळणार आहेत. हे पूर्णपणे आयुर्वेदिक गुणधर्म आहे. आता याने तुमचे रोगप्रतिकार क्षमता या जांभळामुळे वाढतेच. तुमच्या रक्ताच्या गुठळ्या या ठिकाणी होण्याचं प्रमाण तर कमी होतंच, पण जे तुमचं SPO म्हणजेच आपल्या जे काय ऑक्सिजनचे प्रमाण आहे ते शरीरामध्ये देखील वाढवण्याचं काम हे जांभूळ करत असतं. मग जांभूळ हे तुम्ही या ठिकाणी जसं पिकलेल्या अवस्थेत असतं तर त्या सीझनमध्ये तुम्ही आता भेटलं तर ते खाऊ शकता किंवा याचे प्रोडक्ट तुम्हाला बाजारामध्ये मिळतात. वर्षभर देखील तुम्ही त्या ठिकाणी ते पदार्थ खाऊ शकता. आता चौथा पदार्थ आहे जो रक्तांच्या गुठळ्या व्हायला प्रतिबंध करतो, तो म्हणजे घरामध्ये असणारी दालचिनी. आता दालचिनी मसाल्यामध्ये त्या ठिकाणी वापरली जाते, पण त्या व्यतिरिक्त तुम्ही जर आता या ठिकाणी दालचिनी कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये दररोज या ठिकाणी आहारात घेतली तर ती भाजीमध्ये असेल किंवा चहामध्ये असेल किंवा या ठिकाणी याची पावडर करून चूर्ण बनवून तुम्ही कशामध्ये तर घेतली तर त्या ठिकाणी नुसता गुठळ्या रक्ताचे तर थांबायचं काम ते करतंच, पण तुमचं रक्त पातळ करून सुरळीत त्या ठिकाणी रक्तप्रवाह करण्याचं काम देखील करत असतं. त्यानंतर पाचवी गोष्ट जी आहे तर ती खूप चमत्कारिक आहे, ती म्हणजे लसूण. आता कच्चा लसूण जर तुम्ही आता 2 पाकळ्या जर आहारामध्ये तुम्ही दररोज घेतल्या तर यामध्ये आता मोठ्या प्रमाणावर गाठी बनण्यामध्ये तुम्हाला प्रतिबंध होत असतं. आता लसणाबरोबरच अजून एक वस्तू जी आहे जी आहारात आपण घ्यायला पाहिजे ती म्हणजे कांदा. आता कांदा खूप जणांना या ठिकाणी जेवणासोबत खायला आवडतो. याचे भरपूर असे गुणधर्म देखील आहेत. हे नियमितपणे आहारामध्ये आपण घेतलं पाहिजे. या व्यतिरिक्त 2 ते 4 अशा गोष्टी आहेत त्या देखील तुम्ही जर आहारामध्ये घेतला, याचा समावेश केला तर नक्कीच तुमच्या रक्ताच्या गुठळ्या आता कधीच या ठिकाणी होणार नाहीत. ते म्हणजे हळद, त्याचबरोबर कोरफड. आता कोरफड देखील एक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आता तुमचं रक्त पातळ करण्याचं काम करतं. कोरफड तर याच्यामध्ये या ठिकाणी कोगुरलेट अशा प्रकारचं एक वेगळं केमिकल असतं, एक गुणधर्माचं केमिकल असतं, ज्यामुळे ज्या काय गाठी तयार झालेल्या आहेत तर त्या विरघळण्याचं काम हे करत असतं. आणि हळद, आले आणि कोरफड हे जर मिक्स करून व्यवस्थित त्या ठिकाणी जर घेतलं आणि एक अशी वस्तू यामुळे बनते जी आपल्याकडे या ठिकाणी 5,000 रुपये देखील त्या ठिकाणी दिलं तर अशी गोळी तुम्हाला या ठिकाणी बनत नाही. अशा प्रकारचं एक औषध तुम्हाला बनतं. आयुर्वेदिक एक झाडाचं नाव आहे, लक्षात ठेवा, झाडीची भुकटी किंवा टेबल स्लेट पतंजली किंवा इतर कुठल्याही वस्तू या ठिकाणी आहेत की ब्राह्मीच्या जर टॅबलेट सूपमध्ये तुम्ही जर दररोज त्या ठिकाणी जर या घेतल्या तरी देखील रक्ताच्या संदर्भात आपलं हृदय असेल तर त्या ठिकाणी कुठलाही अवयव असेल तर या ठिकाणी जबरदस्त रीतीने परिणाम होत असतो. आणि या ब्राह्मीच्या ज्या काही सेवना आहेत तर आपल्याला मेंदू देखील यामुळे आपला शार्प होत जातो. तर आता 7 ते 8 गोष्टी आपण सांगितलेत, पण त्यातल्या त्यात तुम्ही 2 गोष्टी ते 3 गोष्टी यामधल्या आहारामध्ये नियमितपणे जर समाविष्ट करायला सुरुवात केली तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये फरक असतो. याच्या वापराने तुमचं रक्त पातळ होईल. तुमच्या ज्या काय गाठी तयार होण्याचा प्रयत्न करतायत तर त्या देखील कमी होत जातील. जे या गाठीमुळे आता काही प्रॉब्लेम्स असतील ते देखील अतिशय कमी होतील. ज्यामध्ये अवयव निकामी होणं, रक्तवाहिन्यांचा जो काय रक्तप्रवाह आहे तो देखील कमी होणं, एखादे ब्रेन स्ट्रोक येणं, हार्ट अटॅक येणं, अशा प्रकारचे प्रॉब्लेम कदाचित तुम्हाला शिवणार देखील नाहीत. आता या पदार्थांचा सेवनाबरोबरच आपण नियमित आपलं जे काय डाएट आहे, जे काय आपला आहार आहे यामध्ये चरबीयुक्त पदार्थाचं सेवन अतिशय कमी करणे, म्हणजे गोड पदार्थांचे सेवन शक्यतो टाळणे, तळलेले पदार्थ या ठिकाणी आता कमी खायचा आहे. कुठल्या तरी प्रकारचा एखादा व्यायाम दररोज अर्धा तास तुम्हाला करायलाच पाहिजे. त्या ठिकाणी व्यायाम केल्याने हार्ट अटॅक, ब्लड शुगर या ठिकाणी तसेच तुम्हाला वेगवेगळे आजार जे असतात तर ते थांबू शकतात. अशा प्रकारे वेगवेगळे पदार्थ तुम्हाला घ्यायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं गाजर या ठिकाणी तुम्ही जर आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा पहिला पदार्थ तुम्हाला या ठिकाणी सांगितला आहे, सर्वांनी लक्षात ठेवा, बीट. हे जर पदार्थ तुम्ही घेतले तर रक्तवाढीसाठी खूप महत्त्वाचं आहे. हे पदार्थ खाण्यास सुरू करा. नक्कीच तुमचं रक्त या ठिकाणी घट्ट झालं असेल तर ते पातळ होईल. रक्ताच्या गुठळ्या देखील आता होणार नाहीत. तुम्हाला अशाच प्रकारच्या आरोग्याविषयी अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.